सातत्याने जेव्हा जेव्हा साईल 11 हा खेळत असतो त्यांच्या नावाने पुरस्कृत करायचं काम आमचे संचितजी म्हात्रे साहेब यांच्या वतीनं नक्कीच पाहायला मिळतं आणि त्यांनीच आज देखील हा संघ पुरस्कृत केलाय। बॉलिंग मार्कवरती सज्ज झालाय रोहित बालेराव आपण पाहतोय किडनी बॉलिंग ट्रॅकवरती नक्कीच आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि नक्कीच तिसरी ओव्हर जेव्हा चालू होईल धमाका ओव्हर तुम्हाला नक्कीच पाहायला मिळेल म्हणजे 1+1 म्हणजे जितक्या धावा होतील तितके डबल तुम्हाला नक्कीच पाहायला मिळेल। इस मॅचला होणारी सुरुवात पहिला बॉल मिस्टर रोहित बालेरावला आपण पाहतोय त्याच्या नावाची चर्चा अखंड महाराष्ट्रभरामध्ये नाही तर संपूर्ण महाराष्ट्राच्या बाहेर देखील पाहायला मिळते। असं खेळाडू रोहित बालेराव या समय माहिती पोहोचवते की जी बिल्डिंग्स आहेत म्हणजे व्यासपीठाच्या उजव्या बाजूला जे 3 बिल्डिंग्स आहेत ते फर्स्ट फ्लोअरच्या वरती जर बॉल लागला तर नक्कीच तब्बल 9 म्हणजे 9 धावा इथे ॲड करण्यात येईल आणि जे लेग साईडला जे आपण बाथरूम पाहतोय तिथून ते जे वेअर हाऊस ब्ल्यू कलरचा आहे पत्रांचा त्याच्या मागे जी भिंत आहे त्याच्या मागे जर बॉल ट्रॅव्हल झाला तर तिथे देखील 9 धावा एकवडल्या जातील। येस जे पवार सरांचा कॉल आलाय चौकार आलाय चौकारांनी इथे सुरुवात केली आहे संघाचं खाता खोलत असताना अकाउंट ओपन केलंय आणि बॅटिंग करत असताना राजच्या बॅटमधून हा चौकार जरूर आलाय। राज आणि वैभव ही जोडी A1 जोडी सलामीवीर जोडी बॅटिंगसाठी आले दोन्ही पिलर्स मैदानाच्या आतमध्ये आहे आणि बॉलिंग ट्रॅकवरती सदस्य घडीला आपण पाहतो रोहित बालेराव किडनी मैदानाच्या आतमध्ये आहे ज्याच्या नावाची चर्चा सातत्याने अखंड महाराष्ट्रभरमध्ये होत असते। रब्बर का गब्बर बॉलिंग मार्कवरती सज्ज रोहित बालेराव राईट ऑफ द विकेट पुढचा बॉल यावेळेस आपण पाहतो बॅटची रेडिंग आहे चढमारला बॉल ट्रॅव्हल फिल्डर आहेत परंतु बनतील फक्त आणि फक्त प्रेक्षक बॉल चालला पुनश्च एकदा बॉडी लाईनच्या बाहेर आलेला हा अजून एक चौकार बॅक टू बॅक सेकंड इन ए रो चौकार। 3 बॉल झाले 3 बॉल 8 3 बॉल 8 झाल्या का असं रो आहे 3 बॉल 8 झाल्या का संपूर्ण आपण पाहतो आमचे 10 क्रिक लाईव्ह वाहिनी तुम्हाला नक्कीच पाहायला मिळते। ओ यावेळेस फुल केलाय स्ट्रेट डाऊन द ग्राउंड क्या बात है लाजवाब फटका आपल्याला पाहायला मिळालाय आणि उडवलाय थेट पाठवल्या बॉर्डर लाईनच्या पलीकडे ठोकलेला हा A1 क्वालिटीचा रोहित बालेराव वरती प्रहार करणारा हा षटकार। यावेळेस पुढचा बॉल टप्पा पडल्यानंतर उसळी घेतलेला बॉल आणि टॉट बॉलची सांगता होतं सर ते कमबॅक करण्याची क्षमता त्या रोहित बालेरावमध्ये नक्कीच आहे। किडनी बॉलिंग ट्रॅकवरती आहे रब्बर का गब्बरच्या नावाने ओळखला जाणारा खेळाडू रोहित बालेराव अर्थातच किडनी मैदानाच्या आतमध्ये बॉलिंग ट्रॅकवरती आहे राईट ऑफ द विकेट। ज्या बॅटिंगसाठी आपण पाहिलं तर नक्कीच मैदान भरत असतात असा खेळाडू सदस्य घडीला आणि उद्या देखील आपण जर पाहिलं तर फक्त आणि फक्त महाराष्ट्रामध्ये नव्हे तर अखंड भारत देशामधील खेळाडू तुम्हाला या मैदानावरती पाहायला मिळतील। MUCC ओडिसा असेल त्यानंतर आपण पाहिलं तर श्रीतेज 11 पुणे हा संघ देखील इथे खेळताना पाहायला मिळेल। त्यानंतर आपण जर पाहिलं तर बरेचसे मोठमोठे संघ अखंड भारत देशामधील तुम्हाला नक्कीच पाहायला मिळतील। गुजरात असेल महाराष्ट्र असेल त्यानंतर आपण पाहिलं तर कर्नाटक बरेचसे राज्यातून खेळाडू तुम्हाला पाहायला मिळतील। पुढे पाहिलं तर त्विषा जितुरीची निलेश डोंबिवली त्या दरम्यान आपण पाहिलं तर गजानन डेव्हलपर्स मांडा हा संघ तुम्हाला पाहायला मिळेल। नंतर JP11 भिवंडी हा संघ असेल त्यानंतर टीम 94 कामन हा देखील संघ पाहायला मिळेल आणि रेड डेव्हिल नोएडा हा संघ देखील इथे दाखल होणार आहे। त्यानंतर मानव फाउंडेशन मालेगाव हा संघ आणि MUCC ओडिसा आणि श्रीतेज 11 पुणे टॉप क्लास आयोजन म्हटलं तर इथे सर्वच संघ इथे होऊन ॲक्शनमध्ये उद्याच्या दिवसामध्ये पाहायला मिळतील। हे कौतुक असं गोष्ट आहे संपूर्ण बदलापूरसाठी एक मानाची स्वाभिमानाची स्पर्धा कारण की ती आपल्या समोर घेऊन आणली आहे ती म्हणजे आमचे करजी दोळे असतील सातत्याने मोठमोठ्या स्पर्धा ते घेऊन येत असतात आणि याही हंगामाला ही चांगली स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते। एस व्हाईट बॉल पवार सरांचा इशारा येतोय व्हाईट +1 टोटल 2 धावा मिळतील 17 धावा 17 ऑन ए बोर्ड। समीर बॉलिंग मार्कवरती आहेत समीर बॉलिंग मार्कवरती सज्ज ऐतिहासिक मैदानावरती स्पर्धा आपण पाहतोय शाहूराजे क्रिकेट ग्राउंड वडोली यांचं हे मैदान
आणि ऐतिहासिक मैदान आहे. बऱ्याच वर्षांपासून मैदान तुम्हाला पाहायला मिळतो. बरेचसे मोठमोठी स्पर्धा या क्रीडांगणावरती झाल्यात. पुढचा बॉल पुन्हा एकदा बोलत या. हो, कोलवटप्पाचा बॉल खोदून काढला अलॉंग विथ द कार्पेट. लॉंग ऑनचा फिल्डर डीप मधून आलेत. एक सिंगल मेल. सिंगलच्या मदतीने दाफरजम पोहोचेल 18 धावसंख्येवरती. 18 ऑन ए बोर्ड. हो, यावेळी चुकी घडली मैदानाच्या आतमध्ये. चुकीला माफी नाहीये. जिथे एक धाव होती तिथे आपण पाहतो 2 धावा कन्वर्ट झाल्यात. एकोणीसावा धाव फलकावरती सदस्याकडे आमच्या समवेत आपण पाहतो आमचे रोशनजी संते सर स्कोरिंगच्या भूमिकेत. जिथे कमी तिथे आमचे रोशन सर नक्कीच पाहायला मिळतात. अगदी गोड आवाज आणि ज्या आवाजाने अखंड महाराष्ट्रामध्ये ज्यांनी अगदी थैमान घातलंय असे आमचे साथी कॉमेंटेटर, अनुभवी कॉमेंटेटर. बरेचसे मोठमोठे स्पर्धा पाहिलं तर लेट स्वर्गीय रतनबुवा चषकामध्ये देखील ज्यांचा आवाज आपल्याला ऐकायला मिळाला असे कॉमेंटेटर आमचे रोशनजी संते सर यांचा आवाज तुम्ही ऐकता. परंतु सध्याच्या घडीला आमच्या समवेत आपण पाहतोय सर्वगुण संपन्न असं व्यक्तिमत्व स्कोररच्या भूमिकेत आहेत. 22-22. 22वा धाव फलकावरती सुरू पाहायला मिळतात. नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा राईट मोद विकेट. हो, लॉफ्ट करण्याचा प्रयत्न आणि फिल्डर तिथे मिड विकेटला आहेत. दुसरा धाव्याचा प्रयत्न आहे आणि पाहावं लागेल यावेळेस मैदानाच्या आतमध्ये घडले काय. यस, फलंदाज होईल बाद. एफर्ट्स होते परंतु इथे परतावं लागेल मैदानाच्या बाहेर. अतिघाई संकटात नाही आणि विकेटचं परिवर्तन तुम्हाला पाहायला मिळतोय. धक्का क्रमांक पहिला लागत असताना परतावं लागेल मैदानाच्या बाहेर. राज याला वैभव याला माफ करा. वैभव परतावतो मैदानाच्या बाहेर आणि महत्वाची विकेट कॅरी केली आहे. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो इनॅट नंबर 3 वरती नितेशला आपण पाहताय. पहिला बॉल लॉफ्टेड हिट. पहिल्याच बॉल वरती कडा प्रहार. मोरेश्वर तिथे होते. थोडंसं फंबल आणि यावेळी स्मितील पूर्णपणे 4 धावा. प्रयत्न चांगले होते मोरेश्वराचे परंतु इथे चौकार मेल आणि चौकाराच्या मदतीने दाफरजम पोहोचेल 27 धावसंख्येवरती. 27 ऑन अ बोर्ड. ओड नंबर 2 सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला जरूर माहिती आहे. षटक क्रमांक 2. शेवटचे अजूनही 2 बॉल उर्वरित आहेत. 4 बॉलचा खेळ कंप्लीट आहे. अजून शेवटचे 2 बॉल उर्वरित तुम्हाला नक्कीच पाहायला मिळतात. लास्ट बॉल ऑफ द ओव्हर. पवार सर ऑफिशियल अंपायरच्या भूमिकेत आहेत आणि स्वतः आयोजक लेग पंचाच्या भूमिकेत कारण जे डोळे तुम्ही पाहताय. ओ बॅकच्या रनिंग एज अपरकट पाहायला मिळतोय. आता देखील यावेळेस नशिबाचा चौकार मी तर म्हणे मिळतोय. नक्की मैदानाच्या आतमध्ये रोशन सर घडते तरी काय. चौकाराच्या मदतीने आपण पाहतोय असं म्हटलं जातं ना भगवान देत आहे छप्पर पाडके देत आहे. असं सध्याच्या घडीला चाललंय. म्हणजे जिथे बॉल जातोय चौकार जातोच जातोय. फलंदाज पोहोचेल तब्बल
31 धावसंख्येवरती 31 ऑन अ बोर्ड. 31वा धावफलकावरती आहेत. शेवटचा बॉल अजूनही बाकी आहे. धावफलक आपण पाहतोय जम पोहोचले 31. 31 ऑन अ बोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट. 1 विकेटच्या मोबदल्यामध्ये तब्बल 31 धावा धावफलकावरती जरूर पाहायला मिळतात. शेवटचा बॉल, लास्ट बॉल. लास्ट बॉल. बॉल तयार. समीर बॉलिंग ट्रॅकवरती आहे. राईट मोद विकेट. ओ लॉफ्ट केलाय स्ट्रेट, परंतु इथे बॉल ट्रॅव्हल करेल का? नाही. फिल्डर आहे तैनात आणि आता चुकी घडणार नाहीये. स्ट्रेट इनटू दी बास्केट. वेल जज अँड टेकन. मोरेश्वरच्या हातामध्ये बॉल लँड झालाय आणि धक्का क्रमांक दुसरा लागत असताना परतावं लागेल नितेशला. आल्या पावली माघारी फलंदाज होईल बाद. धक्का क्रमांक तिसरा लागलाय. चला वेळ घेऊ नका प्लीज. कडे गेलेले संघ विनंती आहे, कारण की 5-5 ओव्हर प्रत्येक मॅच आपल्याला खेळवायचे आहेत कम्प्लिटली. त्यामुळे वेळ घेऊ नका. प्रत्येक टीमला विनंती आहे. षटक क्रमांक आपण पाहतोय दुसरा कंप्लीट आणि आता 31 धावा फलकावरती. ओव्हर नंबर 3 म्हणजे धमाका ओव्हर तुम्हाला नक्कीच पाहायला मिळेल. आता ऑफर असेल बॅटरसाठी, कारण की धमाका ओव्हर चालू झाली आहे म्हणजे जितक्या धावा तितक्या डबल तुम्हाला नक्कीच पाहायला मिळतील. आणि जर का विकेट गेली तर जितक्या धावा असतील तितक्याच धावा तुम्हाला स्कोर कार्डवरती पाहायला मिळतील. ही ऑफर, ही संकल्पना कोणी आणली तर आमचे केडी अर्थातच करणजी धुळे यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण पाहतोय. A1 क्वालिटीची स्पर्धा, लाजवाब नियोजन आयोजन, अगदी आपली हक्काची स्पर्धा, आपुलकीची स्पर्धा आणि बदलापूरमध्ये अग्र नामांकित ही स्पर्धा या सीझनला या हंगामालाच प्रथमतः तुम्हाला पाहायला मिळते. भरपूर मेहनत आहे. अगदी प्रत्येक टीमला बोलवणं, तदनंतर प्रत्येक मोठमोठे खेळाडू या स्पर्धेमध्ये खेळताना पाहायला मिळतील जरूर. बॉलिंग मार्कवरती सज्ज होतात गोलंदाज. ओव्हर नंबर 3 षटक क्रमांक 3. बॉलर कोण आहे? प्रदीप. न्यू बॅट्समॅन चिराग आणि गोलंदाज बॉलिंग मार्कवरती आहे प्रदीप. पहिला बॉल धमाका ओव्हर. पहिल्याच बॉलवरती प्रहार करण्याचा प्रयत्न होता. बॅटन बॉलचा संपर्क नाही आणि यावेळेस डॉट बॉलची सुरुवात होत असताना धमाका ओव्हर. 2 ओव्हर 31 धावा. 31 ऑन अ बोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट. 1 विकेटच्या मोबदल्यामध्ये 31 धावा फलकावरती आहेत. आणि सध्याच्या घडीला नक्कीच धमाका ओव्हर पाहायला मिळेल आणि आम्हाला देखील धमाका पाहायला मिळेल का? कारण की आज जर पाहिलं तर आय थिंक 3 मॅच झाले, त्यामध्ये एकच धमाका ओव्हर सक्सेस झाली होती. कारण की 2 ओव्हरमध्ये आपण जर पाहिलं तर 2 मॅचमध्ये त्या विकेट्स गेल्या होत्या. बॉल होती राईट मोद विकेट. ओ यावेळेस कोलो टपासा बॉल होता. पायामध्ये आलेला बॉल. ओ यावेळेस धावचीची संधी होती. धमाका ओव्हरमध्ये ही धमाकाची विकेट पाहायला मिळाली असती जर नेम लागला असता तर. हे समजे संपूर्ण 10 क्रिकची लाईव्ह वाहिनी अभिषेक भरपूर मेहनत ते करत असतात सातत्याने. अभिषेक असेल तर आमचे गोविंद असेल, रॉय असेल, तदनंतर आपण पाहिलं तर आमचे संदीप असेल, दीपक असेल, दीपेश असेल, नुकताच मगाशी दीपेशचं देखील आगमन झालं. आमचे गणेश असतील, संपूर्ण टीम त्यांची उपस्थित आहे. कुणालजी मात्रे प्रोपरायटर, धनराजजी मात्रे आणि धनराजजी मात्रे आज त्यांचा लग्नाचा वाढदिवस देखील आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांना देखील भरपूर साऱ्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त भरपूर साऱ्या शुभेच्छा असतील आयोजकांकडून आणि संपूर्ण या स्पर्धेच्या वतीनं. ओके, गोलंदाजीचे लाजवाब यावेळेस आपण पाहतोय. डॉट बॉलची सांगता होत असताना प्रदीपला आपण पाहतोय बॉलिंग मार्कवरती. पीपी बॉलिंग मार्कवरती आहेत, चांगली गोलंदाजी करतात. आतापर्यंत 3 बॉल टाकले. धमाका ओव्हर चालू आहे. संधी आहे बॅट्समनकडे सांदाई संघाच्या वतीनं, परंतु आता धावा बनवाव्या लागतील. धमाका ऑफर, धमाका ओव्हर मैदानाच्या आतमध्ये आहे. आतापर्यंत एकच धाव आली आहे. बॉल तयार. नेक्स्ट बॉल यावेळेस देखील समजत नाहीये. टप्प्यावरती गोलंदाजी सध्याच्या घडीला चालू आहे. बॅटन बॉलचा संपर्क होत नाहीये. अर्ली बॅट स्विंग आपण पाहिला आणि तदनंतर बॉल ट्रॅव्हल झाला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. डॉट बॉलची सांगता. 4 बॉलमध्ये फक्त एकच धाव. काय गोलंदाजीला जवाब.
अगदी इकॉनॉमिकल गोलंदाजी सध्याच्या घडीला चालू आहे. अगदी आपण जर ग्राफ पाहिला पहिले सुरुवातीला चांगली सुरुवात केली होती 2 ओव्हरमध्ये आणि आय थिंक रोशन सर आपण जर पाहिलं तर 2 ओव्हरमध्ये ते नशिबाचे चौकार भरपूर पाहायला मिळाले. बॉल तयार. नेक्स्ट बॉल ऑन साईडला बॉल करण्याचा प्रयत्न होता अलॉंग विथ ए कार्पेट. शॉर्ट मिड विकेटला फिल्डर आहेत तिथे आणि एक सिंगल एक विल्डी केली आहे. 2 धावा फक्त आणि फक्त आतापर्यंत पाहायला मिळतात. 5 बॉल टाकलेत आणि फक्त 2 धावा. चांगली गोलंदाजी आहे, कमालीची गोलंदाजी. कौतुक करावं लागेल प्रदीपचं, कारण की आतापर्यंत आजच्या दिवसामध्ये आपण पाहिलं तर 5 आय थिंक नीतू माळी याचा गोलंदाजीचा स्कोर होता जो लोवेस्ट स्कोर आणि त्यात तो मोडण्याचा स्कोर सध्याच्या घडीला चालू आहे. बॉलिंग मार्कवरती पीपी करतात अर्थातच प्रदीप. शेवटचा बॉल अजूनही उर्वरित आहे आणि या इनिंगमध्ये आपण पाहिलं ओव्हर नंबर 3 चालू आहे. अजूनही षटकार आपण पाहिला नाही आहे. म्हणजे चांगली गोलंदाजी मी तर म्हणेन करत असताना कडे गोलेली संघ करतोय. कडे गोलेली संघ म्हटलं तर सातत्याने बरेच नाव प्रसिद्ध आहे. टेनिस क्रिकेट असेल, रब्बर बॉल क्रिकेटमध्ये रब्बरचा गब्बर देखील या संघामध्ये त्याची ओळख आहे. किडनी यावेळेस ऑफ करण्याचा प्रयत्न होता. मिस टायमिंग स्ट्रोक. एक सिंगल. दुसऱ्या धाव्याचा प्रयत्न नाही आणि फक्त एक सिंगल मिळेल. म्हणजे आता आपण जर पाहिलं तर 3 धावा आल्यात. धमाका ओव्हर तर मिळाले परंतु धावा कमी मिळाल्यात. म्हणजे 3 + 3 टोटल 6 धावा इथे स्कोर कार्डवरती ॲड होतील आणि 6 धावेच्या मदतीने धावफलक जण पोहोचेल 37 या धावसंख्येवरती. 37 ऑन बोर्ड. म्हणजे 31 धावा 2 ओव्हरमध्ये होत्या आणि या 6 धावा आपण पाहतो एकवडल्या गेल्या. त्यामुळे 37 धावा आता धावफलकावरती पाहायला मिळतात. दुपारचं सत्र या स्पर्धेचं. अगदी आपण तर पाहिलं तर केडी प्रेझेंट्स नगरसेवक चषक 2025 तरार बदलापूरमध्ये नंबर 1 ही स्पर्धा चॅम्पियनशिप तुम्हाला पाहायला मिळते. 4 दिवस ही स्पर्धा पाहायला मिळणार आहे आणि जरूर मोठमोठे संघ 2 दिवस आपण पाहिलं तर पहिल्या दिवशी ग्रामीणचे संघ, दुसऱ्या दिवशी ओपन हाफचे संघ आणि त्यानंतर जे 2 दिवस आहे तिथे आपण 40+ चे संघ तुम्हाला पाहायला मिळतील. 40+ ग्रामीण आणि एका बाजूला आपण पाहिलं तर शेवटच्या दिवशी आय थिंक 40+ ओपन हाफ हे संघ तुम्हाला पाहायला मिळणार आहेत. एक चांगली संकल्पना. समीर बॉलिंग मार्कवरती सज्ज आहे. ओव्हर नंबर 4 षटक क्रमांक 4 आणि वैयक्तिक दुसरं षटक. राईट अराउंड विकेट. पहिला बॉल हाफ टाकर बॉल पुल करण्याचा प्रयत्न होता आणि इथे मिस टायमिंग स्ट्रोक. रोहित बालेरावला आपण पाहतो तिथे बॉलच्या मागे धावत होते परंतु नो मॅच लँडला चेंडू वदळलाय. 2 धावाची इथे जरूर कंप्लीट पारी स्वीकारत असताना आणि 2 धाव्याच्या मदतीनं धावफलक जण पोहोचेल तब्बल 39 या धावसंख्येवरती. 39 धावा धावफलकावरती आहेत. 39 ऑन ए बोर्ड. षटक क्रमांक 4 प्रगतीपथावरती आहे. हलका हलका पाऊस देखील पडतोय. कारण की रब्बर बॉल क्रिकेट म्हटलं तर पावसाची सर तुम्हाला नक्कीच पाहायला मिळते. फार मजा येते जेव्हा जेव्हा क्रिकेट खेळत असतात सर्व खेळाडू. जे मुन्ना पठाण सर असेल, जय पवार सर, दोन्ही महाराष्ट्राची एवन जोडी अंपायरच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला मिळते या स्पर्धेला लाभली आहे. अवेस हाफ टाकर बॉल भरपूर अबाव द हेड सेस फाईट बॉल. अंपायर्स कॉल आलाय. पंचांशात समांतर धावा मिळाल्या त्या अवंतर आणि अवंतराच्या मदतीने आपण पाहतो धावफलक जण पोहोचेल 40 ऑन ए बोर्ड. 40 धावा धावफलकावरती जरूर पाहायला मिळतात. बघा रिव्ह्यू कोणत्याही प्रकारचा नाहीये, फक्त अंपायर्स कॉल असेल. येस 140 ओव्हर देखील दिलाय अंपायर्सने. यावेळेस आपण पाहतोय टप्पा पडल्यानंतर हलकासा पाठवर आला. एक सिंगल मेल स्ट्राईक रोटेट झाली आहे आणि सिंगलच्या मदतीने धावफलक जण पोहोचेल 41 धावसंख्येवरती. 41 ऑन ए बोर्ड. चला नेक्स्ट मॅच तुम्हाला पाहायला मिळणार आहे. एका बाजूला जोवेली इन ॲक्शनमध्ये करजे डोळे प्रेम डोळे तुम्हाला पाहायला मिळतील आणि त्यांच्या विरोधात वडोली बी हा संघ तुम्हाला पाहायला मिळणार आहे. वडोली बी विपक्ष फाईट करेल जोवेली. चला या दोन्ही टीम्स कॅप्टनला विनंती असेल इनिंग ब्रेकमध्ये आपण टॉस करणार आहोत. दोन्ही टीमला विनंती असेल दोन्ही टीमचं कॅप्टन आपण या टॉस आपण करणार आहोत. कारण डोळे देखील सज्ज झालेत. आय थिंक लंच ब्रेक नंतर एकदा मी ताटात एंट्री त्यांची देखील पाहायला मिळेल. एक चांगली स्पर्धा आणि प्रयत्न असेल त्यांचे देखील की 9 मारण्यासाठी. कारण की लेग साईडला एकही 9 आपण पाहिला नाही आजच्या दिवसामध्ये. कारण की लेफ्टी बॅटर म्हटलं तर करण धुळे हे नावाजलेलं हे नाव आहे. अखंड जे बदलापूरचं नाव अखंड भारताच्या बाहेर देखील नेऊन ठेवलं आहे. हाफ टाकर बॉल
आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न, बॅटन बॉलचा संपर्क नाही आहे, डॉट बॉल ची सांगता नक्कीच झाली आहे. इस आपण जे पाहतोय जे जाड आहे रिंग स्क्वेअर लेग पासून ते फाईन लेग पर्यंत जो बॅनर्स आहेत तिथून ते जे वेअरहाऊस आहे त्या मागेच जे कंपाऊंड आहे त्या कंपाऊंडला जर लागला डायरेक्ट तरी देखील 9 आहे आणि त्याच्या मागे गेला तरी देखील 9 आहे. ही संधी आहे लेफ्टी बॅटरसाठी आणि राईट साईडला आपण जर पाहिलं तर 3 बिल्डिंग्स आहेत त्याच्या फर्स्ट फ्लोअरला जर लागला तर 9 धावा मिळतील. ही संकल्पना म्हणजे 2 एक आगळेवेगळे नियोजन तुम्हाला नक्कीच पाहायला मिळते. स्पर्धा तर आहे परंतु त्याहून चांगला एक ॲडव्हान्स आपल्याला नक्कीच पाहायला मिळतोय. काहीतरी वेगळं करण्याचं काम करणजीत धुळे नक्कीच करत असतात आणि धमाका ओव्हर आपण पाहिली. त्यानंतर हे 9वा पाहिला. त्रेचाळीस धावा 43 ऑन अ बोर्ड. 43 धावा धाव फलकावरती आहेत. बॉल तयार पुन्हा एकदा समीर. शेवटचा बॉल असून एक हाफ ट्रॅकर बॉल होता. किडनीकडून चुकी घडली आहे. रोहित तिथे होते आणि चुकी सातत्याने आपल्याला भरपूर पाहायला मिळते. जे लॉंग स्टॉकचे फिल्डर आहेत भरपूर चुका करतात. मगाशी देखील आपण पाहिलं. इस चेक करणार आहोत आपण. दूध का दूध पाणी का पाणी. रनआउटसाठी अंपायर्स कॉल आहे. जातोय पुन्हा एकदा आपण टेक्निकल रूममध्ये. रनआउट आहे का नाही डिसिजन पेंडिंग. फलंदाज सेव्ह असेल नॉट आउट. मी टोटल 2 धावा इथं नक्कीच मिळतील आणि 2 धावांच्या मदतीने दाफलक जण पोचेल 45 धावसंख्येवरती. 45 ऑन अ बोर्ड. हे अगदी चांगलं कॅमेरामॅन वर्ग आमचे गणेश वारगडे असतील. सुस्वागतम सुस्वागतम शुभ स्वागतम. याच दरम्यान आपण पाहतोय जो संघ खेळतोय अर्थातच साहिल 11 खडे गोलिवली हा संघ खेळतो आणि त्यांचे पुरस्कर्ते संचित शेट्टी मात्रे यांचे इथे आगमन झाले. मान फ्रॉम चिंचपाडा. आपलं या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत आहे. या आपण मुख्य व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचं आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून आपलं पुनश्च एकदा मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत आहे. सातत्याने जेव्हा जेव्हा साहिल 11 खेळत असतो आणि ते पुरस्कृत नक्कीच करत असतात. नक्कीच शेखरजी बोईर ते देखील इथे उपस्थित झाले. त्यांचं देखील मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत आहे. वेलकम. बरेचसे पाहुणे नक्कीच जोडले जातील या स्पर्धेच्या माध्यमातून. इर्शाद बॉलिंग मार्कवरती सज्ज आहेत. चिराग मैदानाच्या बाहेर आपण पाहतोय परतावा लागलाय. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये एंटर होतात. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये ओमकारला आपण पाहतोय. इसला वडोली बी टीमचं कॅप्टन आपण या टॉससाठी विनंती आहे की जोवेली टीमचं कॅप्टन इथे उपस्थित आहे. यावेळी साडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता. खाली बसून खेळण्याचा प्रयत्न होता परंतु एक सिंगल कंप्लीट. दुसरा धावेचा प्रयत्न थ्रो चांगला केलाय आणि या 2 धावा मिळतील.
2 धावांच्या मदतीने आपण पाहतो धावफलक पोहोचेल 49 49 ऑन अ बोर्ड. 49 धावा धावफलकावरती आहेत. प्रेम धुळे आणि करण धुळे ही जोडी देखील तुम्हाला नेक्स्ट मॅच मध्ये पाहायला मिळेल. दोनों बाई तबाई बोलत यार त्यावेळेस देखील सबमरीन डिलिव्हरी तुम्हाला पाहायला मिळते. ओ यावेळेस क्लोज कॉल आहे पाहावं लागेल. थर्ड अंपायर DRS टेक्निकल रूमकडे आपण वळतोय पुन्हा एकदा. मुन्ना पठाण सर आणि दरम्यान आमचे जय पवार सर दोन्ही अंपायर्स. SOUT फलंदाज होईल बाद. धक्का लागत असताना अजून एक बॅटिंग करत असताना टीम श्री 11 शिवशंकर चांदई संघाला. राजला परतावा लागेल जो राज्य करत होता या खेळपट्टीवरती खऱ्या अर्थानं ओपनिंगसाठी आला होता आणि शेवटपर्यंत टिकून खेळण्याचा प्रयत्न होता परंतु परतावा लागेल मैदानाच्या बाहेर राज याला. आणि वैयक्तिक आपण जर राजचा विचार केला तर 23 धावा त्याच्या बॅटमधून आल्यात. न्यू बॅटर इनॅट नंबर 6 वरती येतात. नवीन फलंदाज मंगेशला आपण पाहतोय. कॅप्टन कुल मैदानाच्या आतमध्ये कॅप्टनची पारी स्वीकारावी लागेल कारण की षटक क्रमांक आपण पाहतो आता 5वा आहे. शेवटचं षटक प्रगतीपथावरती आणि धावा आपण पाहतो 49. थोडंसं लो स्कोरिंग मॅच आपल्याला पाहायला मिळते कारण की रब्बर बॉल म्हटलं तर 70 ते 80 धावा 5 ओव्हरमध्ये फार चांगल्या पाहायला मिळतात. जसं आपण पाहिलं पहिल्या 3 मॅचमध्ये भरपूर चांगले खेळ म्हणजे शेवटपर्यंत अगदी मॅच येत होते प्रत्येक मॅच. इर्शाद बॉलिंग मार्कवरती आहे. ऑफ ट्रॅकर बॉल आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न आणि अजून एक धक्का लागत असताना ओंगली उपर 1 मोर विकेट डाऊन. परतावा लागेल मैदानाच्या बाहेर. बॅक टू बॅक सेकंड विकेट डाऊन. अजून एक विकेट आणि सध्याच्या घडीला खेळाडूची कक्षेमध्ये सध्याची स्थिती तू चल में आया असं समीकरण तुम्हाला पाहायला मिळते. 5 विकेट आतापर्यंत गेलेले आहेत. उमाजीला आपण पाहतोय न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आहे. इनॅट नंबर 7 वरती 3 बॉल झालेले आहेत. उर्वरित अजून 3 बॉलचा खेळ बाकी आहे. इर्शाद बॉलिंग मार्कवरती आहे. चांगला गोलंदाज आहे. 4 बॉल झालेले आहेत. शेवटचे 2 बॉल अजून उर्वरित आहेत. लास्ट बॉल औसाची देखील सुरुवात झाली आहे. इर्शाद बॉलिंग मार्कवरती सज्ज आहे. राईट मोठं विकेट. ओ लॉफ केला ऑन साइडला फटका फसलाय. स्क्वेअर लेगला फिल्डर आहे डीप मध्ये आणि यस टिपला झेल आणि संकुचित आहे. फलंदाज उमाजीचा खेळ. धक्का क्रमांक लागत असताना यावेळेस 6वा फलंदाज होतोय बाद. 1 मोर विकेट डाऊन. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये ऋतिकला आपण पाहतोय. अजूनही शेवटचा 1 बॉल शिल्लक आहे. लास्ट बॉल ऑफ द ओव्हर लास्ट बॉल ऑफ द इनिंग. आखरी गेन इनिंग का आय थिंक नेक्स्ट मॅच आपण पाहणार आहोत. कारण अर्थानं एका बाजूला वडोली बी आणि जोवेले आणि करणजित धुळे टीमची वाट पाहतात. अजून धुळे कंपनी आली का नाहीये. आय थिंक फ्लाईट त्यांचा टेक ऑफ घेतलाय. 3 प्लेयर आलेले आहेत. शेवटचा बॉल आहे आणि ऋतिक मैदानाच्या आतमध्ये आहे. ओ यावेळी लॉफ्टेड हिट आपल्याला पाहायला मिळतो. स्ट्रेट उडवण्याचा प्रयत्न फिल्डर आहेत जज करतील आणि बॉल जाईल अखेरीस. या इनिंग मधील पहिला षटकार आणि शेवटच्या बॉल वरती तो आलाय. या षटकाराच्या मदतीने धावफलक जम पोहोचेल. दुसरा षटकार आला माफ करा दुसरा षटकार आला. येस राजच्या पाठमधून एक षटकार आला होता आणि तदनंतर आता बॅटिंग करत असताना ऋतिकच्या पाठमधून षटकार आलाय. येस 55 धावा धावफलकावरती आहेत आणि 56 धावांची अब तक 56 धावांची गरज मैदानाच्या आतमध्ये आहे. दुसऱ्या सत्रामध्ये पूर्वार्धाचं खेळ कंप्लीट झालं आणि उत्तरार्धाच्या खेळाकडे आपण वळणार आहोत. इनिंग नंबर 2 मध्ये येणारे 30 बॉल आणि 56 धावांची आवश्यकता तुम्हाला पाहायला मिळेल. बॅटिंग करत असताना टीम
साईड 11 कडे गोलवली या संघासाठी तर गरज आहे. येणारे 30 बॉल आणि 56 धावांची आवश्यकता आहे. जशी मॅचला सुरुवात होईल पुन्हा एकदा दुसऱ्या सत्रामध्ये इन्व्हाइट करेन मायक्रोफोनवरती आमचे साथी समालोचक, अर्थातच व्हॉइस ऑफ कल्याण डोंबिवलीचा एक गोड आवाज, अर्थातच रोशनजी संते सरांची इथे ऑडिओ कॉम्बॉक्स. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. अनुजजी मोरे यांचा आवाज आपण ऐकला आणि धाव बनवल्या 55 5 षटकांमध्ये आणि 56 धावांचं टार्गेट सेट केलेलं आहे. साहिल 11 खडे गोलवली या टीमचे पुरस्कर्ते संचित म्हात्रे येथे उपस्थित आहेत. त्यांचं देखील स्वागत. त्यांच्या समवेत त्यांचा संपूर्ण मित्र परिवार शेखरजी भोईर त्यांच्यासोबत आहेत. त्यांचं देखील स्वागत आहे. या स्पर्धेमध्ये नगरसेवक चषक आपण पाहतोय. पहिल्या क्रमांकासाठी रोख रक्कम 1 लाख रुपयांचं पारितोषिक आहे. दुसऱ्या क्रमांकासाठी रोख रक्कम 50,000 रुपयांचं पारितोषिक आहे. तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकासाठी रोख रक्कम 25,000 रुपयांचं पारितोषिक आहे. चेंज द गेम वडवली बी या टीमचे कॅप्टन टॉससाठी या. जोविली आणि वडवली बी या दोन टीममध्ये या पुढील सामना असेल. एक चांगली संकल्पना आहे करण धुळे यांच्या माध्यमातून. या स्पर्धेमध्ये नक्कीच तिसरा षटक हे धमाका ओव्हर आहे. जर त्या षटकामध्ये तुम्ही जेवढ्या धावा बनवाल तेवढ्या धावा त्या डबल काउंट होतील. जर विकेट गमावली तर जेवढ्या धावा बनवाल तेवढ्याच धावा काउंट होतील. त्यानंतर 9वा देखील आहे. समोर आपल्या अगदी उजव्या बाजूला व्यासपीठाच्या 3 बिल्डिंग आहेत आणि त्या बिल्डिंगच्या फर्स्ट फ्लोअरच्या वरती चेंडू जर लागला तर 9वा असणार आहे. आणि समोर जे वॉशरूम आहेत, बाथरूम आहेत, बाजूला बॅनर आहेत आणि जो ब्ल्यू कलरचा नक्कीच गोडाऊन आहे तिथपर्यंत 9वा असणार आहे. त्या कंपाऊंडला चेंडू डायरेक्ट हिट झाला किंवा त्याच्यावरून गेला तर एकूण 9 धावा असणार आहेत. आतापर्यंत 2 असे खेळाडू आहेत ज्यांनी 9वा लगावलेला आहे या स्पर्धेमध्ये. रोहित भालेराव आणि सलामीला आपण पाहतोय. मोरेश्वर तरे ही जोडी आपण पाहतो. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज या पहिल्या षटकामध्ये ऋतिक. दोन्ही संघांना आपण देऊया या सामन्यासाठी लाख लाख शुभेच्छा. ऋतिक आणि स्ट्राइक इनला फलंदाज रोहित हे बॅटल या षटकामध्ये. पहिला चेंडू ड्राईव्ह करतायत. डीप मध्ये फिल्डर आहेत. एक धाव झाली कंप्लीट. दुसऱ्याचा प्रयत्न सुरू आहे आणि दुसरी धाव देखील पूर्ण होते. गुड रनिंग बिटवीन द विकेट. खूप चांगला तालमेल, खूप चांगलं कॉर्डिनेट. जणू का या फटकेचे चटके लागले असतील. सीमा रेषेच्या बाहेर कॅप्टन मंगेशला बीट करून सीमा पार हा येतोय चौकार.
चला वडवली बी या टीमचे कॅप्टन आपण टॉससाठी या, कारण की जोविली संघाचे संघनायक इथे उपस्थित आहेत. जोविली आणि वडवली बी या दोन टीम मध्ये सामना असणार आहे. धावसंख्या आहे 13, जिंकण्यासाठी 43 धावा अजूनही बनवायच्या आहेत. 24 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 24 चेंडू आणि 43 ची गरज या मॅच मध्ये. साहिल 11 खडे गोलवली आणि सामना सुरू आहे. श्री 11 शिवशंकर चांदई, एका बाजूला संचित म्हात्रे यांचा संघ आहे आणि त्यांच्या समोर आपण पाहतोय नरेंद्र गोमारे साहेबांचा संघ इन ऍक्शन मध्ये आहे. क्या बात आहे, ड्राईव्ह करतायत, डीप मध्ये फिल्डर आहेत. क्या चांगली फिल्डिंग, फार वेगाने चेंडू ट्रॅव्हल झाला होता. लॉंग ऑनला चेंडू फील्ड होतोय. मिळते फक्त आणि फक्त एकच धाव. धावसंख्या 14. गोलंदाजी मार्क होती राज येत आहेत, ज्याने 23 धाव बनवल्यात पहिल्या इनिंग मध्ये. अष्टपैलू कामगिरी नक्कीच करावी लागेल. मिस टायमिंग की प्रॉपर टायमिंग, एलिव्हेशन नाहीये, फिल्डर जज करतायत आणि सुरेख झेल पकडलाय. क्षेत्ररक्षक होते ऋतिकने हा झेल पकडलाय. फलंदाज झालाय, फेल लागतोय. हा पहिला धक्का. मोरेश्वर तरे बॅक टू द पवेलियन. न्यू बॅट्समन नदीम आहेत. वडवली बी टीमचे कॅप्टन टॉससाठी या, कारण की जोविली संघाचे संगणक इथे उपस्थित आहेत. वडवली बी आणि जोविली या दोन टीम मध्ये सामना असेल. ड्राईव्ह करतायत, डीप मध्ये फिल्डर उपस्थित आहेत. मिळते फक्त आणि फक्त एकच धावे चेंडूवरती. नक्कीच जोरदार पाऊस सुरू आहे आणि या पावसामध्ये नगरसेवक चषक देखील सुरू आहे. पहिला दिवस आहे, 4 दिवसीय स्पर्धा आपण पाहतोय. रोहित किडनी या नावाने सुपरिचित पुन्हा सॉफ्टने खेळत ड्राईव्ह केलंय. मिळते फक्त आणि फक्त एकच धाव. अनेक बॉलरच्या किडन्या फील्ड केल्यात याच रोहित भालेरावने उर्फ किडनी या नावाने सुपरिचित, परंतु या मॅच मध्ये संत आणि सावध सुरुवात केली आहे. राज चांगली गोलंदाजी. ज्याप्रमाणे पहिल्या इनिंग मध्ये 23 धाव बनवल्या, त्याचप्रमाणे या सेकंड इनिंग मध्ये नक्कीच अचूक लाईन अचूक टप्प्यावरती गोलंदाजी करतायत, कारण की पहिल्या षटकामध्ये धावा खर्च केले होते 13 आणि या षटकामध्ये एकही मोठा फटका आला नाहीये. चौकार षटकार मारण्यापासून वंचित ठेवलं जात आहे. अचूक लाईन अचूक टप्प्यावरती गोलंदाजी. मिळते फक्त आणि फक्त एकच धावे चेंडूवरती. धावसंख्या 17. परफेक्ट यॉर्कर ऑन साइडला फ्लिक करतायत. मिळते फक्त आणि फक्त एकच धाव्या चेंडूवरती. एकापेक्षा जास्त मिळणार नाहीये आणि धावसंख्या 1 ने पुढे जाईल. पहिल्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 18. अवघ्या 5 धावेंचं षटक हाताळलंय आणि या मॅच मध्ये पूर्णपणे कमबॅक करून दिले राजने. आणि आता मात्र धमाका ओव्हर. या ओव्हरचं वैशिष्ट्य की जर या ओव्हरमध्ये तुम्ही जेवढे धाव बनवाल तेवढ्या त्या धावा डबल काउंट होतील आणि जर विकेट गमावला तर जेवढे धावा तुम्ही बनवाल तेवढ्याच धावा त्या काउंट होतील. याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. आतापर्यंत 3 संघ आहेत ज्यांनी सक्सेस झालेले आहेत. ही धमाका ओव्हर याआधी आपण पाहिलं, पहिल्या इनिंग मध्ये अवघ्या 3 धावा बनवल्या होत्या चांदई टीमने. त्या धावा +3 झाल्या. एकूण 6 धावा त्या षटकामध्ये आपण ऍड केल्या. वैभव येत आहेत. नरेंद्र गोमारे पुरस्कृत हा संघ आपण पाहतोय. श्री 11 शिवशंकर चांदई आणि दुसऱ्या बाजूला संचित म्हात्रे पुरस्कृत. साहिल 11 खडे गोलवली. 18 चेंडू बनवायचे धावा
ऑन साइडला खेळतात, डीप मध्ये फिल्डर आहेत, एकापेक्षा जास्त मिळणार नाहीये. धावसंख्या 1 ने पुढे जाईल आणि दुसरी धाव देखील पूर्ण होते. खराब बॅकअप नाहीये. जिथे एकच धाव होती तिथे मात्र मिळतील या चेंडूवरती एकूण 2 धावा. लेझी क्रिकेट, या धावा वाचवाव्या लागतील, या चुका टाळाव्या लागतील हा सामना जिंकण्यासाठी श्री 11 शिवशंकर चांदई या टीमला, कारण की 56 धावांचं लक्ष्य आहे. पहिल्या मॅच मध्ये आपण पहिल्या 82 धावा, दुसऱ्या सामन्यामध्ये 60 धावा, तिसऱ्या सामन्यामध्ये 80 धावा आणि या मॅच मध्ये 55 धावा आणि 56 धावा डिफेंड करायच्या आहेत. ऑन साइडला पुन्हा एकदा फटका चांगला डीप मध्ये स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहेत. एक धाव झाली पूर्ण आणि दुसरी धाव देखील सहज पूर्ण होते आणि चेंडू अक्षरशः तिथेच थांबलेला आहे. मिळतील या चेंडूवरती एकूण 2 धावा. धावसंख्या 2 ने पुढे जाईल. 22-22 जिंकण्यासाठी अजूनही 34 धावांची गरज आहे. वडवली बी या टीमचे कॅप्टन टॉस साठी या. चेंज द गेम वडवली बी या टीमचे कॅप्टन यस संदेश येत आहेत या पण टॉस साठी, कारण की जोविली संघ संपूर्ण संघ इथे उपस्थित आहे. सुधीर कॅप्टन, सुधीर धुळे कॅप्टन आहेत. संचित म्हात्रे यांना विनंती असेल आपले शुभ हस्ते आपण टॉस करायचं आहे. ऑन साइडला बिग हिट इनटू द स्लॉट अँड आउट ऑफ द प्लॉट. लॉंग बिग वे, माइटी हिट, ह्यूज, मॅक्सिमम षटकार. नाही, षटकारच आहे. वडवली बी टीमचे संगणक इथे उपस्थित आहेत. दोन्ही संगणक या आपण समोर आणि टॉस करूया आपण. संचित म्हात्रे यांच्या शुभ हस्ते. साहिल 11 खडे गोलवली या टीमचे पुरस्कर्ते आहेत. मिस टायमिंग, झेलची शक्यता असेल आणि झेल पर्यंत पोहोचू शकले नाहीयेत. मिळते फक्त आणि फक्त एकच धाव या चेंडूवरती. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 29. आतापर्यंत 4 चेंडूंमध्ये 11 बनवल्यात. 2 चेंडू शिल्लक आहेत. मोरेश्वर काहीतरी सूचना करतायत डगआउट मधून, कारण की ही धमाका ओव्हर आहे. विकेट जर गमावली तर जेवढे धावा बनवतील तेवढे धावा काउंट होतील. जर विकेट गमावली नाही तर नक्कीच ते धावा डबल होतील. त्यामुळे दोन्ही चेंडू जरी सिंगल आले तरी देखील समाधानकारक स्थिती असेल खडे गोलवली या टीमसाठी. आणि एकच धाव मिळते या चेंडूवरती. बॅटची कडा होती विकेट किपरच्या वरून हा चेंडू ट्रॅव्हल झालाय नक्कीच लॉंग स्टॉपला. त्याच्यावरती मिळते 1 धाव. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 30 धावा. 5 चेंडूंमध्ये आतापर्यंत धाव बनवलेत 12. 56 धाव बनवायचे आहेत या मॅच मध्ये. क्या बात आहे, सेन्सिबल बॅटिंग. नक्कीच रोहितला माहिती आहे जरी सिंगल बनवली तरी धावा डबल ऍड होतील आणि या धावा आल्या एकूण 13 आणि 13 धावा प्लस होतील. एकूण धावसंख्या आपण पाहू शकाल 3 षटकांच्या समाप्तीनंतर 44. आणि आता मध्ये रन बॉल इक्वेशन. 12 चेंडू बनवायचे धाव 12. चेंज द गेम वडवली बी या टीमने टॉस जिंकून प्रथम फिल्डिंग स्वीकारली आहे या पुढीलच्या मॅच मध्ये. चेंज द गेम वडवली बी आणि त्यांना फाईट करेल जोविली जय हनुमान क्रिकेट संघ जोविली. आणि चेंज द गेम वडवली बी. पहिल्या फेरीमधील शेवटचा सामना असेल. विद्यमान सामना सुरू आहे. पहिल्या फेरीमधील हा 3रा सामना आपण पाहतोय आणि आजच्या दिवसातील 4था सामना सुरू आहे. तो म्हणजे साहिल 11 खडे गोलवली आणि त्यांना फाईट करतोय श्री 11 शिवशंकर चांदई या 2 टीम मध्ये. परंतु या सामन्यावरती मजबूत पकड निर्माण केली आहे संचित म्हात्रे पुरस्कृत साहिल 11 खडे गोलवली या टीमने. ऋतिक येत आहेत गोलंदाजी मार्कवरती. रन बॉल इक्वेशन आहे. ड्राईव्ह करतायत. मिडॉनला चेंडू फील्ड होतोय.
मिळते फक्त आणि फक्त एकच धाव. धावसंख्या 45. 11 चेंडू जिंकण्यासाठी 11ची गरज आहे या मॅच मध्ये. नदीम आणि रोहित, ऋतिक पाटील देखील इन ॲक्शन मध्ये असतील या पुढीलच्या मॅच मध्ये. आणि हे मैदान वडवली बी टीम साठी नेहमीच लकी राहिलेलं आहे. स्टँड अँड डिलिव्हर, स्टँड अँड डिस्पॅच. क्रिकेट मधला फटका, क्रिकेट मधला देखना फटका, लॉंग ऑफ आणि लॉंग ऑनच्या मधून षटकार. पाच धावांची गरज आहे या मॅच मध्ये. पूर्णपणे वर्चस्व निर्माण केलंय खडे गोलवली या टीमने. मिस्टायमिंग आहे, झेलची शक्यता असेल. मंगेश आहेत, मंगेशने कोणती चूक केली नाहीये आणि सुरेख झेल पकडलाय. फलंदाज झालाय बाद. नदीम बॅक टू द पविलियन. पाच धावांची गरज आहे. 9 चेंडू शिल्लक आहेत. बनवायच्या धावा 5 या मॅच मध्ये. कडाव टीमने 2 सामने जिंकलेत. पहिल्या फेरीतील तिसरा सामना सुरू आहे. या सामन्यावरती साहिल 11 खडे गोलवली या टीमने मजबूत पकड निर्माण केलेली आहे. वर्चस्व पूर्णपणे निर्माण केलेलं आहे. समीर येत आहेत. फुल टॉस चेंडू आहे. ड्राईव्ह करतायत आणि मिळते फक्त आणि फक्त एकच धाव या चेंडूवरती. बॅकअप नाहीये. विकेट किपरने केली चूक आणि दुसरी धाव देखील पूर्ण होते. गुड रनिंग बिटवीन द विकेट. मिळतील चेंडूवरती एकूण 2 धावा. धावसंख्या 2 पुढे जाईल. 53 जिंकण्यासाठी अवघ्या 3 धावांची गरज आहे. विकास पाटील येत आहेत. कमलेश पाटील, शुभम पाटील इन ॲक्शन मध्ये असतील. कल्पेश पाटील फुल करतायत. मिळते फक्त आणि फक्त एकच धाव. धावसंख्या 54. जिंकण्यासाठी 2 धावांची गरज आहे. 7 चेंडू शिल्लक. यस, जयेश पाटील देखील आहेत. पोलीस इन ॲक्शन मध्ये असतील. विशाल दादा पाटील वेलकम, स्वागत आहे. ज्यांच्या नावाने हा संघ ओळखला जातो. जागृती स्पोर्ट्स राहुल दादा पाटील असतील, विशाल दादा पाटील असतील. आणि हा झेल पकडलेला आहे. विकेटचं पतन शेवटच्या बॉलवरती. विकेट. 6 चेंडू शिल्लक. जिंकण्यासाठी 2 धावांची अजूनही गरज आहे. साहिल 11 खडे गोलवली या टीमला. सहा चेंडू शिल्लक आहे. जिंकण्यासाठी 2 धावांची गरज आहे. समीर ऑन स्ट्राइक आणि गोलंदाजी मार्क वरती या अंतिम षटकामध्ये. टॅप करण्याचा प्रयत्न आणि रनआउट. विकेटचं पतन. 5 चेंडू शिल्लक आहे. जिंकण्यासाठी 2 धावांची अजूनही गरज आहे या मॅच मध्ये आणि सातत्याने विकेट गमावत आहेत. साहिल 11 खडे गोलवली
हा संघ बॅट्समन राहुल आहेत. स्ट्रायकिंगला फलंदाज प्रदीप. पाच चेंडू बनवायचे धावा 2 या मॅच मध्ये. पुन्हा एकदा ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न आणि एक धाव तर कंप्लीट केलेली आहे. पंचांचा इशारा येतो व्हाईट +1. मिळतील चेंडूवरती एकूण 2 धावा आणि सामना होते फिनिश आणि सामना जिंकलेला आहे साहिल 11 खडे गोलवली या टीमने. अभिनंदन साहिल 11 खडे गोलवली.